भाई ए भाई फुल लूज ट्रॅव्हल आहे रे. आम्हाला ना लवकर लवकर पोहोचत आहे. गुगलमध्ये देव संपूर्ण लागले आहेत की भाई नाही तुम्हाला लवकर पोचूच देणार ना. गाड टाकली पाणी बिणी पिऊन घेतो. Okay guys, we are all set to leave from जोधपूर. आम्ही जोधपूरला आलेलो जो बाईकचं काम करायला बिकॉज ते बेरिंगचं काम होतं. आम्ही आता इथून निघतो आहे. चेन ट्यूब केली आहे. एव्हरीथिंग इज ऑल सेट अँड वी आर गुड टू गो. मुंबईपासून लडाखपर्यंतचा प्लॅन होता, पण नशिबाचे थोडे वेगळेच प्लॅन्स होते. उदयपूरच्या आधीच गौरवच्या बाईकचा प्रॉब्लेम झाला अँड त्याची बेरिंग तुटत होती सारखी. सो आम्हाला नाईट असतं सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन यायला लागलं, ते पण जोधपूरला आहे. आम्ही बाईकला ट्रकमध्ये लोड केलं अँड जोधपूरपर्यंत आणलं. मी सोलो राईड करून रात्री 1:30 वाजता पोचलोय आणि गौरव टेम्पोमधून बाईक वगैरे घेऊन येता 3:30 वाजता पोचलाय. सर्व आम्ही बाईक अनलोड करून सर्व सामान आतमध्ये ठेवून आम्ही 4:30ला झोपलोय. थोडा स्ट्रेस होता. फायनली सगळं काम झालं, बाईक फिक्स झाली. परत राईडला सुरुवात करायची एक्साइटमेंट फुल ऑन होती. सो आम्ही तिथून जसं निघालो असं वाटलं की सर्व स्मूथ जाणार आहे. वी आर ऑल सेट आणि आता कंटिन्युअस नॉनस्टॉप आपण पटनी टॉपला पोचायचं. पण त्याच मोमेंटला माझ्या माईकने धोका दिला. कधी फक्त विंड नॉईज रेकॉर्ड होत होतं, तर कधी काही ऑडिओच नाही. असं वाटत होतं माईकचाच मूड खराब झालाय. आता काय बोलायचं. एवढं तर नक्की होतं की प्रॉब्लेम झाल्यावर सुद्धा थांबायचं नव्हतं. बाईक रिपेअर झाली पण माईकची इच्छा नव्हती. पण लडाखला पोचायची आमची इच्छा अजूनही स्ट्रॉंग होती. समटाइम्स ट्रॅव्हलमध्ये डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त शिकून जाते आणि हा एक तसा एक्झाम्पल आहे. जोधपूरमधून निघायच्या आधी एक लास्ट स्टॉप होता पेट्रोल पंप. इतक्या सगळ्या ड्रामानंतर टँक फुल असणे हे खूप गरजेचं असतं. गौरवच्या बाईकमध्ये 6 लिटर पेट्रोल गेलं आणि माझ्या बाईकमध्ये 7.3 लिटर्स पेट्रोल गेलं. फिगर्स ऐकायला साधे वाटतात, पण अशा लॉंग राईडमध्ये प्रत्येक लिटर कॉन्फिडन्स येतो. पेट्रोल भरल्यानंतर गौरव परत एकदा बाईक चेक करायला लागला. चेन, बेरिंग्स, व्हील सगळं नीट आहे ना ते बघणं आता सवयच झाली होती. बिकॉज एकदा प्रॉब्लेम आली की राईड थांबते, प्लॅन्स बदलतात. बट एव्हरीथिंग लुक फाईन. नो नॉईज, नो लूजनेस. आम्ही एकमेकांकडे पाहिलं, नुसतं एक सायलेंट नॉड आणि मग हेल्मेट घातलं आणि इंजिन स्टार्ट केलं आणि जोधपूर मागे टाकत पट्टी टॉपकडे राईड सुरू केली. पुढे काय वाढून ठेवलं होतं ते आम्हाला तेव्हा माहित नव्हतं, पण हा कॉन्फिडन्स होता की आता तरी बाईक रेडी आहे. कंडिशन ब्रेक घेतलेला, थोडं बाईक चेक पण केली ओरोची. वर गुड टू गो. गाड्या आहेत. गाड्या असताना काय प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. आणि इंडियामध्ये रात्री गुगल मॅप्स वापरणं म्हणजे थोडासा गॅम्बलच आहे ऑनेस्टली. आता बघा, नॅशनल हायवेवरून स्टेट हायवेवर आणलं. आजूबाजूला काहीच नाही आहे, लाईट्स नाही आहे, गाव नाही आहे, 0 ट्रॅफिक. आधी लेफ्ट घेतला, आता परत राईट घ्या म्हणतोय. म्हणजे हा गावागावातूनच पाठवणार आहे, हा छोट्या छोट्या रोडवरूनच आम्हाला पाठवणार आहे. आता हा रस्ता आहे की ट्रेल आहे तेच कळत नाही. फुल ऑफ रोड वाटतोय, खड्डे दगड सगळा. मॅप्स म्हणून फास्टेस्ट रूट, पण हा फास्टेस्ट रूट नाही आहे. हा फास्टेस्ट रूट नसून ॲडव्हेंचर रूट जास्त वाटतो मला. फायनली स्पीकिंग एक बार आहे माझे हेडलाईट ऑन गो, ह्याच्यामुळे मला खूप चांगली विजिबिलिटी मिळते, नाहीतर फुल वाट लागली असती.
हेडलाईट जी हेडलाईट ती नसती तर काय झालं असतं हे मला माहित नाही. काय आम्हाला दिसलं असतं, खड्डा काय काय काही नसतं दिसलं आम्हाला. तो अ गुड इन्व्हेस्टमेंट. मी पुढे आहे. आय एम लीडिंग. गौरव मागे आहे, कारण गौरव माझ्या लाईटवर येतोय. सो तो माझ्या मागे आहे. आम्ही काहीच बोलत नाही आहोत. फक्त राईड करत आहोत. थोडी भीती आहे, पण चालायचं ठीक आहे. मॅप्सवर नाही, आता सध्या तरी स्वतःवर भरोसा ठेवतोय आम्ही. अँड बघू आता कसं काय होतं ते. ओ भाई फुल लूज ट्रॅव्हल आहे रे. ते माती आहे, माती, आणि मला माहीतच नाही. मी फुल स्पीड होतं. ओ भाय, तो त्याला बरोबर गेलं रे. अरे ह्यांच्या गाड्या कशा जातात रे? काय स्पीड होते भाई. अरे गूगल मॅप ॲडव्हेंचर करावं रे. रात्री कुठे आहे सर्व. ओ भाई काय पडता पडता वाचलो मी. ओ भाई ते पेट्रोल केली. भाई तेरा भाई ने पेट्रोल किया. पडता पडता जेव्हा आलो तेव्हा मला कळलं तर रोड आहे. मला पण नाही कळलं. मला वाटतं माती आहे, दगड आहेत मला वाटलं. आम्हाला वाटलं दगड आहे. मला तर वाटतं दगड आहेत. तरी टाकली आज डायरेक्ट. जोपर्यंत रिअलाइज झालं तोपर्यंत आपल्याला की एकदम म्हणजे न्यूज हा हा माहिती आहे, पण इकडूनच दाखवतोय राईट. हे बघा हे. गुगल मॅप काय माहिती. परत माहिती होती. रोड कुठे आहे. अरे हा रोडच नाही पण. आहे रोड आहे, रोड आहे, रोड आहे, रोड आहे. मला राईट दिसली, राईट दिसली. हो येस येस रोड आहे. काढता यार गुगलमध्ये. आम्हाला ना लवकर पोहोचत आहे. गुगलमध्ये देव भरपूर लागले आहेत की भाई नाही तुम्हाला लवकर पोचूच देणार नाही. तुम्हाला एकदम आरामात पोचू देणार. तुम्हाला लवकर पोचूच देणार नाही. म्हणून सगळं असं झालं का. आपण किती प्रेशर होतं यार. तर ऑलरेडी कंटेस्टर बसतं. टाकली पाणी बिणी पिऊन घेतो. मला हेल्मेट काढावी होतं.
अरे हां चहा मिळेल का इथे हां हां चालेल ना मला काय प्रॉब्लेम नाही चहा ब्रेक आहे आम्ही ब्रेक घेतला आहे एक 5-10 मिनटाचा जस्ट स्ट्रेचिंग ब्रेक आता हा रोड आहे हा रोड आहे इकडनं तीर कमान स्ट्रेट रोड आहे टू अर्जन सर जो आमचा हे जातो काय बोलतात त्याला एक राईट आहे जो एक्सप्रेसवेला जॉईन होणार आता न्यूज तर आहे की एक्सप्रेसवेला मिळतं आहे जायला बाईकला पण ते नाही माहिती आता पोचून कळेल की तिथे की देतात की नाही अलाव करतात की नाही पण होपफुली अलाव केलं तर खूप सही होईल कारण एक्सप्रेसवेला लाईट्स भरपूर आहेत सो एक्सप्रेसवे आहे तर 100 किलोमीटर पर आवरची स्पीड पण ठेवू शकतो मेंटेन आपण ठीक आहे तेवढं जाणार नाही पण ॲटलिस्ट लाईट तरी असेल तर करू तरी शकतो आणि सो फार सो गुड आहे काहीच म्हणजे अजून झोप अशी नाही सुस्ती पण अशी नाही बरोबर झोप आहे सुस्ती आहे ऑल ओके ऑल ओके आलं आहे फक्त लाईट पाहिजे बस आता बघू बाकीचं बाईक एकदम सुपर परफॉर्म करते माझी पण आणि तुझ्या बाईकचा काय प्रॉब्लेम आहे काही अजून एकदम परफेक्ट त्याची पण बाईक बघा एकदम परफेक्ट आहे सर्व चांगलं चालू आहे आता आम्ही निघतो अँड देन बघू आता हा 123 किलोमीटरचा स्ट्रेच कसा होतो आहे फक्त लाईट असेल तर बरं आहे बाकी बघू पीस आउट एक मोठा ब्रेक घेतलेला काहीच हायड्रेशन ब्रेक पाणी प्यायला लास्ट ब्रेकपासून आम्ही 40-50 किलोमीटर केले अँड आम्हाला एक हे मिळालं छोटंसं दुकान आहे शॉप नेक्स्ट टू इंडियन ऑइल पेट्रोल पंप समवेअर आय डोंट नो वेअर इट इज तर तिथे आम्ही विचार केला की थोडीशी हलकीशी सुस्ती येत होती हलकी सुस्ती हट होत होती सो वी वर लाईक ओके लेट्स म्हणजे आय वॉज लाईक चहा पिऊ कारण चहा आम्ही बिकानेरपासून शोधत होतो बिकानेरपासून आम्ही 40-50 किलोमीटर आलो पुढे सो वॉज लाईक चहा पिऊया अँड चहा प्यायल्यानंतर थोडं बरं वाटेल सो एक 2 चहा सांगितलं त्याला मोस्ट प्रॉब्ली मला वाटतं अजून एक एक्स्ट्रा चहा होईल अँड सो फार सो गुड थोडी चहा मारून नुसतं तोंडावर पाणी मारलं थोडी चहा मारूया अँड देन वी आर गुड टू गो अगेन बॅक ऑन द रोड बघा काहीच नाही फुल सुमसाम आहे आणि जो हा चहा बनवणार आहे तो इथे ओपनमध्ये तिथे झोपतो म्हणजे कसं भाई म्हणजे एवढी फाटत कशी नाही कारण मी असं तर फाटली असते माझी एवढ्यापर्यंत झोपेपर्यंत ते फाटत कशी नाही माझी तर फाटली असती एवढा वेळ झोपायचं म्हणजे भाई आणि असं ओपनमध्ये हो नाव बा आपले सुद्धा नाव होता एनीवेज चाय मारते और फिर निकलते बॅक ऑन द रोड बाय 5 मिनटाचा ब्रेक अर्धा तासाचा ब्रेक झाला तर ट्रकवाले काका आलेले त्यांच्याशी आम्ही बोलत बसलेलो असं टाईमपास ते मुंबईला वगैरे येऊन गेलो तर मुंबईची बुराई करत होते मुंबईच्या लोकांची मी मजा करत होतो बस आता आम्ही निघतो मी माझी टँक बॅग काढली मी टँक बॅग इथे हायड्रेशन बॅग काढली मी हायड्रेशन बॅग इथे लावली आहे कारण आता मला खूप अनकम्फर्टेबल होत होतं हे नव्हतं करत टेकूनच आता मी मस्त टेका घेऊन चालू ना आता जरा बरं वाटेल आणि आपण सारखं वरती करा हे करा ते करा त्याचं खूप हलकं वाटतं हे झालं तर काही मी का नव्हतं करत फुल फिल्ड होतं आणि पाणी गळत होतं आता गळतं पाणी पण ठीक आहे तेवढं ठीक आहे एवढं तर नॉर्मल आहे एकदम सिक्युअर्ड प्रॉपरली वा काय माउंटिंग केली आहे मी यावेळी हो काय माउंटिंग केली आहे तरी पण गाडी काय वाटते यार चलो पलटी चल फायनल स्ट्रेच
स्ट्रेचिंग इज इम्पॉर्टंट. स्ट्रेचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रेचिंग केल्यानंतर कसं तुम्ही असं प्रॉपर बसू शकता, सर्व करू शकता. हो भाई का टेकायला नाही जात. अरे चालेल पेट्रोल भरायचं आहे आजकाल बरोबर. पेट्रोल अरे फक्त डिझेल आहे. हां आता हे झालं पण तो लगेच टर्न आहे तो 50 मीटरवर. सॉरी 1 किलोमीटरवर. 1 किलोमीटरवर टर्न है तो एक्सप्रेस वे पे अलाउड है क्या पर बाइक? जा सकते हैं ना? जा सकते हैं. एक नंबर. मैं जा रहा हूँ जम्मू इसीलिए पूछ रहा हूँ. अच्छा नहीं एक मिनिट. हां बस ना असंच करूया आराम करत जाऊया. 10-15 मिनटं थांब इथे चालेल. हां 10-15 मिनटं बस. आपण हॉटेल घेऊयात नको. हां नको घेऊया. हां नको घेऊया. करूया आपण आरामात. आपण मग 7 वाजता पोहोचू तिकडे आरामात. कुठे? हां डायरेक्ट तिथे श्रीनगरला हां. संध्याकाळी 7 वाजता पोहोचणार. अरे आपण नॉनस्टॉप गेलो तर आता नॉनस्टॉप गेलो तर संध्याकाळी 7 वाजता पोहोचतो. 15 तास लागणार आहे. काय अर्जन्सीचा आता टर्न आला आहे आणि त्यानंतर एक्सप्रेस वे घेईल. थोडा आम्ही इथे ब्रेक घ्यायचा विचार करतो आहे. बाईक लावतो तिथे बसूया जरा ब्रेक घेऊया जरा शांतपणे. गुड टू गो. 313 35 का एवरेज दिला भाई बाइक ने. और क्या ही चाहिए. 35 का एवरेज. जरा पडूया जरा. इथे खाट पण आहे. खाटवर पडू शकतो. आता इथे पण पडतो.